नमस्कार, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचे स्वागत करते आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये। एक अतिशय सुंदर पुस्तक आहे ते म्हणजे झेन। याचे लेखक आहेत शुन्यो मसुनो। झेन ही एक जॅपनीज पद्धती आहे ज्यामध्ये जीवन साध्या सोप्या पद्धतीने कसं जगायचं हे विशद केलेलं आहे। तर या झेन पुस्तकाचा परिचय आणि त्यामध्ये जी काही मूल्य सांगितली गेलेली आहेत ती आज आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला बघूयात की झेन म्हणजे नक्की काय। तर जपानमधील झेन म्हणजे एक ध्यानधारणा आणि बौद्ध धर्माची शाखा आहे जी विशेषतः मनाच्या शांतीवरती, सरळपणावरती आणि ध्यानधारणेवरती जोर देते। झेन बौद्ध धर्माची सुरुवात खरं तर भारतात झाली, पण चीन मार्गे ती जपानमध्ये पोचली। झेनचा मुख्य उद्देश म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणं आणि शांतीचा अनुभव घेणं, आणि यासाठी ध्यानधारणा, ज्याला या जापनीज लँग्वेजमध्ये झाझेन असं म्हटलं जातं, तर झाझेन हाच एक त्यासाठी महत्वाचा उपाय आहे असं या झेन पद्धतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे की त्याद्वारेच आपल्याला आत्मज्ञान आणि मनशांतीचा अनुभव प्राप्त होतो। झेनमध्ये जीवनाच्या साध्या सरळ अशा कृतींमध्ये, सवयींमध्ये शांती आणि आनंद शोधण्यावरती भर दिला जातो। अगदी साध्या सोप्या कृती आणि सवयी जेव्हा आपण अंगीकारतो त्यावेळेला आपलं जीवन हे साधं, सोपं, सरळ आणि आनंददायी बनून जातं, आणि हाच उद्देश या झेन मध्ये किंवा या झेन पद्धतीमध्ये दिलेला आहे, आणि तेच सगळं या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। तर या पुस्तकातील एक भाग आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आणि याचा वापर आपण आपल्या आयुष्यात करून आपलं आयुष्य साधं, सोपं, सरळ, सुंदर आणि आनंददायी बनवूयात। तर या पुस्तकाचा भाग एक असा आहे की तुमच्या सध्याच्या स्वला ऊर्जाभारित करण्याचे 30 मार्ग हा या पहिल्या भागामध्ये सांगितलेले आहेत। तर असे 30 उपाय किंवा 30 गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की ज्यांचा वापर करून आपण आपल्याला नेहमी उत्साही, आनंदी आणि सुखी समाधानी ठेवू शकतो। तर आपण पाहूयात की त्या कोणत्या 30 सवयी आहेत। यातल्या ज्या सवयी आपल्याला सहज सोप्या वाटतील, आपल्याला पटतील, आवडतील, त्या आपण अंगीकारू शकतो। त्यामध्ये पहिलं एक गोष्ट आहे ती म्हणजे की शून्यत्वासाठी वेळ काढा। तर शून्यत्वासाठी वेळ काढा म्हणजे काय, तर आपल्या जीवनामध्ये आपण इतके विचारांमध्ये, आपल्या कृतींमध्ये, आपल्या रुटीनमध्ये इतके दंग झालेले असतो, एवढे बिझी असतो की आपल्याला शांत बसून विचार करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो। तेव्हा शून्यत्वासाठी वेळ काढा ही सवय आपल्याला जर लावली आपण, तर त्याच्यामुळे आपण आपलं मन एकाग्र करू शकतो। अगदी क्षणभरासाठी का होईना डोळे मिटून शांततेकडे जाऊ शकतो। आपलं मन आपण रिक्त करू शकतो। आपलं विचारांचं चक्र जे सतत फिरत असतं आणि त्या योगे आपण आपली कितीतरी ऊर्जा वाया घालवत असतो ती आपण आपल्यासाठीच राखून ठेवू शकतो। त्यामुळे जितका वेळ आपण या शून्यत्वामध्ये जाण्यासाठी देऊ तितका वेळ आपण आपल्याला ऊर्जाभारित करण्यासाठी सुद्धा देत असतो, आणि यासाठी झाझेन म्हणजेच ध्यानधारणा हा एक उत्तम उपाय इथे सांगितला गेलेला आहे। आणि त्यासाठी वेगळं काहीही करायचं नाहीये। तर अगदी जेव्हा केव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण डोळे मिटून शांत बसायचंय आणि आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या सहज स्थितीतील श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय। हे झालं साधं सोपं मन एकाग्र करण्याचं ध्यान, आणि त्याद्वारे आपण आपल्या विचारांना शांत करून, कमी करून, बंद करून शून्यत्वाकडे वाटचाल करू शकतो। आणि या शून्यत्वामध्येच मित्रांनो सौख्याचा, आनंदाचा आणि यशाचा खजिना दडलेला आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट इथे दिलेली आहे ती म्हणजे 15 मिनिटं लवकर उठा। आपण आपल्या जीवनामध्ये इतके व्यस्त असतो की आपलं जीवन हे एक प्रकारे चक्रमय
झालेलं आहे. सकाळी उठायचंय, ऑफिसला जायचंय, घरातली कामं करायची आहेत, त्यानंतर परत आपण संध्याकाळी घरी येणार, बाकीचे सगळं आपलं जेवण खाण रुटीन करून झोपणार, परत सकाळी उठणार. हे सगळं चक्र वर्षानुवर्ष आपल्या आयुष्यामध्ये चालू आहे. आणि त्यामध्ये मनात असून सुद्धा आपण स्वतःसाठी, आपल्या आनंदासाठी वेळ देऊ शकत नाही. आणि म्हणून इथं आपल्याला हा एक साधा सोपा उपाय सांगितलाय की रोज तुम्ही ज्या वेळेला उठता त्याच्या फक्त 15 मिनिटं आधी उठा आणि ती 15 मिनिटं स्वतःसाठी राखीव ठेवा. मग त्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही मेडिटेशन करा किंवा व्यायाम करा, काही पुस्तक वाचा, किंवा काही नाही जमलं तरी तुमच्या टेरेसमध्ये जा आणि बाहेर आकाशाकडे, निसर्गाकडे फक्त शांतपणे बघत राहा. किंवा तुमच्या खिडकीमधून जो काही बाहेरचा परिसर दिसतोय त्या परिसराकडे फक्त शांतपणे कुठलाही विचार न करता बघत राहा. हा झाला 15 मिनिटाचा हा सराव. आणि या 15 मिनिटामध्ये तुम्हाला जमलं तर एखादं पुस्तक वाचा, एखादा विचार, सुविचार एखादा चांगला वाचून आपण तो आपल्या अंगी बाणवू शकतो. तर या 15 मिनिटात स्वतःसाठी काय करायचं ते आपल्यावरती अवलंबून आहे. पण मेन गोष्ट काय इथे ते म्हणजे रोजच्या वेळेपेक्षा 15 मिनिटं आधी उठा. त्यानंतर तिसरं म्हणजे पहाटेच्या वातावरणाचा अनुभव घ्या. आपण जर पहाटे उठलं तर पहाटे जी काही एक चैतन्यदायी निसर्गाची जी अवस्था असते ती आपल्यामध्ये आणण्यास मदत होते. आणि आपण सुद्धा त्या सिंकमध्ये येतो. आपण सुद्धा त्या निसर्गाच्या जी काही दिवस उजाडण्याची आणि त्याच्या आधीचा जो काही एक अतिशय सुंदर रम्य अशी जी वेळ असते त्या वेळेशी आपलं मन आणि शरीर, भावना या सुसंगत व्हायला लागतात. आणि आपल्याला त्या पहाटेच्या वातावरणामुळे एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे स्वतःला ऊर्जावान बनवण्याचा हा आणखीन एक उपाय आहे, तो म्हणजे पहाटेच्या वातावरणाचा अनुभव घ्या. आणि आता इथे पहा मित्रांनो, आपल्याला कुठल्या गिल्टमध्ये नाही जायचंय. मला जर सकाळी लवकर उठायला जमतच नाहीये तर मी गिल्टमध्ये जाणार नाही आणि म्हणणार नाही की अरे मला उठायचं असतं पण जमतच नाही आणि मला पहाटेच्या वातावरणाचा अनुभव घेताच येत नाही. काही हरकत नाही. जर तुम्हाला एखाद्या वेळेला तुम्ही जर कुठे बाहेर ट्रिपला गेला असाल तर तिथे तुम्ही लवकर उठून तिथल्या वातावरणाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. किंवा सकाळी उठल्यानंतर फक्त तुमच्या खिडकीतून बाहेर बघा, तुमच्या टेरेसवरती जा किंवा एखाद्या बगीच्यामध्ये अनवाणी पायांनी फिरा. या कुठल्याही गोष्टीचा वापर करून आपण पहाटेचं जे काही वातावरण आहे त्याचं अनुभूती आपण घेऊ शकतो. त्यानंतर चौथा जो ह्याच्यातला उपाय आहे स्वतःला ऊर्जावान बनवण्याचा, तो थोडा ऐकायला वेगळा वाटेल पण त्याच्यातला अर्थ खूप सुंदर आहे. तो म्हणजे तुमची पादत्राणं जेव्हा काढाल तेव्हा ती रांगेत ठेवा. आता म्हणजे तुमच्या चपला, बूट जेव्हा तुम्ही काढता तेव्हा ती रांगेत ठेवा. याचा अर्थ काय आहे तर तुम्ही जेव्हा तुमची चपला, बूट अस्ताव्यस्तपणे काढून टाकलेली असतात तेव्हा ती तुमची मनस्थिती दाखवतात. आपण जेव्हा बाहेरून येतो आणि जेव्हा बाहेरून आल्यानंतर आपण अगदी अस्वस्थ, विमनस्क मनस्थितीत असतो, चिडचिड झालेली असते, ट्रॅफिक लागलं असेल किंवा एखादं काम झालं नसेल किंवा एखादी मनाविरुद्धची घटना घडली असेल, अशा वेळेला आपण काय करतो की आपल्या चपला भिरकावून देतो. तर इथे झेन तत्वज्ञान काय सांगतंय की त्या जे काही तुमच्यासोबत घडलं ते तिथंच सोडून देऊन स्वतःला रिसेट करण्यासाठी काय करा तर तुम्ही जेव्हा तुमच्या घरात याल तेव्हा तुमच्या चपलांच्या स्टँडवरती तुमच्या चपला व्यवस्थित ठेवा. त्याच्यामुळे तुमच्या मनातला गोंधळ आणि ती जी अस्वस्थता आहे ती दूर व्हायला मदत होते. आणि हे फक्त घरातच आपल्याला फॉलो करायचे असं नाही. जिथे कुठे तुम्ही जाल, जिथे कुठे तुम्हाला तुमचे चपला, सँडल्स, बूट हे सगळं काढायची वेळ येईल तेव्हा ती नेहमी योग्य पद्धतीने लाईनमध्येच ठेवा. कुठेही ती भिरकावून देऊ नका. शक्यतो जिथे चपलांचा स्टँड असेल त्या स्टँडमध्येच शक्यतो ठेवा. इतरत्र ती पसरवून ठेवू नका. या गोष्टीमुळे काय होतं की आपली मनस्थिती दर्शवली जाते. आपली पावलं अशाच ठिकाणी वळतात की जिथं आपली मनस्थिती दर्शवली जाते. हा या झेनच्या छोट्या गोष्टीच्या मागचा उद्देश आहे. त्यानंतर तुमचं टेबल नेहमी स्वच्छ ठेवा. हा अजून एक पुढचा उपाय या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे की तुमचं टेबल स्वच्छ ठेवा म्हणजे क्लीन युअर डेस्क.
म्हणजे नुसतं टेबलच असं नाही तर तुमचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करा. जिथे तुम्ही जाल, मग ते ऑफिसमध्ये असाल किंवा दुसरीकडे कुठे आणखीन गेला असाल, घरात असाल तर जिथे कुठे असाल तिथं तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जितकी आपल्या अवतीभोवती घाण असेल, त्यानंतर अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू असतील, तितकी नकारात्मकता वातावरणातून आपण आपल्याकडे खेचून घेत असतो. त्यामुळे आपलं टेबल स्वच्छ करा या सांगण्यातून झेन तत्वज्ञानाने आपल्याला हे सांगितलेलं आहे की नेहमी नीटनेटके राहा. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपण आपले कपडे जर का कसेही कोंबलेले असतील कपाटामध्ये किंवा त्याच्या घड्या न घालता ते कोंबलेले असतील किंवा आपल्या अवतीभोवती कागदाचे कपटे किंवा बोळे केलेले पडले असतील तर याच्यातून सुद्धा एक नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शिरत असते. आपण ती ग्रहण करत असतो आपल्याही नकळतच आणि मग आपण अस्वस्थ होतो आणि आपल्याला कळत नाही की आपण का अस्वस्थ झालेलो आहोत, आपल्याला का असं अचानकच लो फील होतंय. तर या सगळ्यासाठी काय उपाय करायचा आहे तर आपलं काम नीटनेटकं करायचं आहे, आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, आपल्या कपड्यांच्या घड्या नेहमी व्यवस्थितपणे करून ठेवायच्या आहेत, आपलं टेबल स्वच्छ ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा यामध्ये अजून एक झेन तत्वज्ञानाचा अजून एक भाग त्यांनी सांगितलेला आहे लेखकांनी इथे की जे अनावश्यक आहे त्याचा त्याग करा. तर बघा मित्रांनो, आपल्याला असा बऱ्याचदा अनुभव येतो का की आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो किंवा एखाद्या सेलमध्ये गेलो किंवा नवीन एखाद्या ठिकाणी गेलो की आपण बऱ्याच प्रमाणामध्ये शॉपिंग करतो, नवीन नवीन गोष्टी आणतो, घरी आणून ठेवतो. मग कित्येकदा काही गोष्टींची गरज नसते तरीही त्या चांगल्या मिळाल्यात म्हणून आपण घेऊन येतो, आवडल्यात म्हणून घेऊन येतो, पण घरी आल्यानंतर त्याचं काय करायचं, कुठे ठेवायचं हा प्रश्न आपल्या पुढे पडतो. आणि मग हे जे स्वच्छता म्हणा, आपलं क्लीनलीनेस आहे, ऑर्गनायझेशन आहे, हे सगळं बारगळतं. त्याच्यासाठी इथं सांगितलेलं आहे की पहिलं म्हणजे तर जे आवश्यक आहे तेच तुम्ही आणा आणि जेव्हा काही नवीन गोष्ट आणाल तेव्हा जुन्या गोष्टींचा त्याग करा. आधी नवीन गोष्टींना जागा करा आणि मग त्या घेऊन या. आधी जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावायची, त्या टाकून द्यायच्या, त्याग करायचा किंवा ते कुठेतरी डोनेट करून द्यायच्या आणि मग ती जी जागा होईल तिथे नवीन वस्तू तुम्ही आणायच्या आहेत. तोपर्यंत नवीन वस्तू आणायच्या नाहीत असा एक जेनरिक सर्वसाधारण नियम इथं झेनमध्ये सांगितलेला आहे. याचा अवलंब आपल्याला जसा जमेल तसा आपण करू शकतो किंवा आपल्याला याच्यातून अर्थ आपण असा घेऊ शकतो की ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या आसपास आपण साठवून ठेवायच्या नाहीयेत, उगाचच त्यांचा संग्रह करायचा नाहीये की कधीतरी लागेल म्हणून बऱ्याच वस्तू आपण घरामध्ये ठिकठिकाणी कोंबून ठेवलेल्या असतात. जेव्हा साफसफाई करायला आपण वर्षातून एकदा सणानिमित्ताने वगैरे घर आवरायला काढतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की अरे आपण केवढा पसारा जमवलेला आहे, कित्येक गोष्टी तर वर्षानुवर्ष आपण जपून ठेवल्यात पण त्यांचा वापरच कधी झालेला नाहीये आणि मग तो पसारा बघूनच आपल्यातली अस्वस्थता वाढायला लागते. त्यानंतर अजून एक अगदी सोपा आणि छानसा उपाय आहे तो म्हणजे स्वतःसाठी मस्तपैकी कॉफी तयार करा. आता याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने निघू शकतो. तर याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे, स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे, आपल्यासाठी काही वेळ काढून आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण आपल्यासाठी करायला पाहिजेत. त्यासाठी आपण दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहायचंय. कित्येकदा आपण पाहतो की आपला आनंद आपण दुसऱ्यांवरती अवलंबून ठेवतो, आपला रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्यांच्या हातात देतो आणि मग दुसरे जसं ट्रिगर करतील, बटन्स दाबतील तसा आपला मूडचे आपले स्विंग्स होत राहतात. तर त्याच्याऐवजी इथं झेननी आपल्याला सांगितलंय की तुमची कॉफी तुम्ही तयार करा, स्वतःसाठी कॉफी तयार करा. याचाच अर्थ काय आहे तर स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःवरती प्रेम करा आणि स्वतःला आनंद मिळेल अशी काहीतरी कृती स्वतःसाठी तयार तुम्हीच करा. त्यानंतर अजून एक ह्याच्यामध्ये दिलेला आहे विचार, तो म्हणजे खाण्याची आबाळ करू नका. म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे स्वतःकडे नीट लक्ष द्या. इथे सुद्धा दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्याची गरज नाहीये. आपण आपल्यासाठी काय योग्य आहे त्याचा अंदाज घेऊन ती गोष्ट आपल्यासाठी आपण लागू करू शकतो. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की आपलं रुटीन
मध्ये आपण स्वतःला आपल्या कामामध्ये इतकं विसरून जातो, इतकं झोकून देतो की आपण खाण्यापिण्याची आबाळ करतो, आपल्या व्यायामाची आबाळ करतो. ज्या गोष्टीला खरं तर प्राधान्य दिलं गेलं पाहिजे तीच गोष्ट आपण साईड ट्रॅकला टाकतो आणि आपण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नाहीयेत त्याच गोष्टी करण्यामध्ये वेळ घालवतो. आणि मग जेव्हा आयुष्याची संध्याकाळ येते त्यावेळेला आपल्याला जाणवतं की अरे, आपण खूप काही गमावलेलं आहे, आपण कधी स्वतःकडे लक्षच दिलं नाही, आपण आपली आबाळ करत राहिलोय. आणि त्यामुळेच आपल्याला कित्येकदा आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपण वय झालेलं असतं त्यावेळेला आपल्याला जाणवतं की आपल्या हातातून साध्या सोप्या गोष्टी करण्याजोग्या होत्या पण आपण त्या न केल्यामुळे निसटून गेलेल्या आहेत. त्यामुळे आज आत्ताच या क्षणी आपल्याला जागं व्हायला पाहिजे आणि स्वतःची कुठल्याही बाबतीमध्ये आबाळ न करता स्वतःला प्राधान्य देत सेल्फ लव्ह करत त्याचा अवलंब छोट्या छोट्या गोष्टींमधून करत करत आपल्याला आपलं आयुष्य फुलवायचं आहे. त्यामध्ये उपाय दिलेला आहे तो म्हणजे खात असताना प्रत्येक घासानंतर क्षणभर थांबा. हे का दिलेलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे माइंडफुल ईटिंग हा प्रकार आपण अंगीकारला पाहिजे. आजकाल बऱ्याचदा आपल्याला दिसतं की जेवण करताना आपण टीव्ही पाहणं, मोबाईल बघणं या गोष्टी वाढलेल्या आहेत. तर त्याऐवजी आपण जे अन्न खातो आहोत त्या अन्नाकडे लक्षपूर्वक बघून त्याची चव घेऊन पंचेंद्रियांनी त्याची चव घेत घेत आपण जेवलं पाहिजे. आणि मग प्रत्येक घासानंतर आपण त्या परमात्म्याला आभार व्यक्त केले पाहिजेत की ज्या ज्या लोकांमुळे ज्या गोष्टींमुळे आपल्यापर्यंत हे अन्न पोचलंय त्यासाठी आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. आणि असंच अन्न सर्वांना प्राप्त होऊ देत ही सद्भावनाही व्यक्त केली पाहिजे की त्याच्यामुळे काय होतं, आपलं अन्न ग्रहण करणं म्हणजे केवळ खाणं राहत नाही तर ते खाताना आपण त्या खातानाच्या स्थितीला आपलं जगणं महत्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा आपलं खाणं त्या क्षणासाठी आपलं जगणं बनून जातं त्यावेळेला त्या अन्नाचं पचन चांगलं होऊन ते अन्न आपल्या अंगी लागतं. त्यामुळे हा भाग आपला महत्वाचा आहे की खात असताना प्रत्येक घासानंतर क्षणभर थांबा म्हणजेच माइंडफुल ईटिंग वरती जोर द्या. त्यानंतर शाकाहारी भोजनाचे लाभ लक्षात घ्या. आज सर्वत्र शाकाहाराचा प्रचार प्रसार होतो आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये जितक्या जास्त प्रमाणामध्ये शाकाहारी भोजनाचा अवलंब करता येईल तो करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली राहते, आपलं मन शांत राहतं आणि सात्विकतेकडे आपला प्रवास सुरू होतो. त्यानंतर आणखीन इथे एक सुंदर उपाय दिलेला आहे तो म्हणजे तुमचे आवडते शब्द कोणते आहेत ते शोधा. आता हे ऐकताना आपल्याला गमतीचं वाटेल की ह्याचा काय बरं अर्थ आहे, आवडीचे शब्द शोधा म्हणजे काय. तर आपल्या आवडीचे शब्द शोधा म्हणजे आपण आपल्या घरामध्ये एखादा बोर्ड, विजन बोर्ड, नोटीस बोर्ड असा करून ठेवू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला काय आवडलंय ते लिहून ठेवू शकतो. घरामध्ये प्रत्येकाने जर का त्यावरती काही सुविचार लिहिला किंवा प्रत्येकाने घरामध्ये त्याच्यावरती काही कॅलिग्राफी केली, काही चित्र काढलं तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आपल्याला एकमेकांबद्दलचा बॉन्डिंग आपलं घरातल्यांचं वाढतं आणि शिवाय आपण आपल्याला आणखीन जास्त ओळखू लागतो. जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो त्याच वेळेला आपण ऊर्जावान व्हायला लागतो. हे या झेनचं मुख्य वैशिष्ट्य आहे. अजून पुढचं आहे ते म्हणजे तर तुमच्या मालकीच्या वस्तू कमी करा. आता इथे बघायला गेलं तर गूढ अर्थ निघतो, बघायला गेलं तर साधा सोपा अर्थ निघतो. आपण आसक्ती कमी करणं हा याचा आध्यात्मिक अर्थ झाला आणि आपलं जीवन साधं सोपं सुटसुटीत ठेवणं आणि त्याद्वारे आपल्या आयुष्यात ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट हे सगळे स्किल्स आणणं हा त्याचा एक भौतिक अर्थ निघतो. त्यामुळे आपण याचा अर्थ कसा घेतोय हे आपल्यावरती आहे. आता बघा की आपल्या मालकीच्या वस्तू कमी करा म्हणजे काय तर आपलं जीवन हे साधं सोपं आणि सुटसुटीत झालं पाहिजे. आपण कुठे अटॅच व्हायचंय आणि कुठं डिटॅच व्हायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. आणि जेव्हा आपण ते ठरवायला लागू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपली जी इमोशनल डिपेंडन्सी आहे इतरांवरची ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि आपल्याला आपलीच संगत आवडायला लागते आणि त्याद्वारे आपला एकाकीपणा कमी व्हायला लागतो, आपली आसक्ती कमी व्हायला लागते आणि आपलं जीवन अधिकाधिक सुंदर, साधं, सोपं, सरळ बनायला सुरुवात होते.
तसंच अजून त्याच धर्तीचं पुढचं झेन वाक्य इथे दिलेलं आहे की तुमची खोली साधी आणि सुटसुटीत ठेवा. याचाच अर्थ काय तर आसक्ती कमी करा. पहिल्या वाक्यासारखंच हे पण वाक्य दिलेलं आहे की तुमची खोली साधी सुटसुटीत ठेवा की ज्याद्वारे तुम्हाला जास्त पसारा होणार नाही, तुम्हाला तुमच्यावरती ताण तणाव येणार नाही. बघा कित्येकदा आपल्या अवतीभोवती जर का खूप पसारा असेल किंवा खूप साऱ्या वस्तूंनी भरलेलं जर का आपलं घर असेल, अगदी कॉम्प्लेक्स टाईपचं फर्निचर असेल, तरी आपल्याला त्यावेळेला असं अस्वस्थता वाटायला लागते आणि आपल्याला अचानकपणे एक सिम्प्लिसिटीकडून आपण कॉम्प्लेक्सिटीकडे जायला लागतो. आणि झेनचं तत्वज्ञान काय की तुमचं जीवन जेवढं सुटसुटीत साधं सोपं सरळ ठेवता येईल तेवढं ठेवा आणि त्याद्वारे सुखी व्हा. त्यामुळे तुमची खोली साधी सुटसुटीत ठेवा याचा अर्थ हा आहे की तुमची खोली म्हणजेच काय, तुमची रूम म्हणजेच काय तर तुमचं जीवन. तर हे तुमचं जीवन हे साधं सोपं ठेवा. फारशा कॉम्प्लेक्सिटीज तुमच्या आयुष्यामध्ये आणू नका. नेहमी खरं बोला की खरं बोललं की माणसाला कुठलंही टेन्शन येत नाही, ताण राहत नाही. खरं बोला, जेवढं काही तुम्हाला सच्च्या दिलाने वागता येईल तेवढं वागा. आयुष्य आणि प्रत्येक गोष्टीसाठी कम्फर्टेबल राहा. गो विथ द फ्लो. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपलं जीवन साधं सोपं सरळ करू शकतो आपण. नंतर अजून पुढचं यामध्ये दिलेलं आहे झेनमधलं वाक्य की अनवाणी चालण्याचा प्रयत्न करा. अनवाणी चालण्याचा प्रयत्न करा याच्यामधून एक अर्थ असा पण निघतो की जेवढं आपण ओरिजिनॅलिटीकडे जाऊ, जेवढं निसर्गाशी कनेक्ट होऊ, तेवढं आपलं जीवन हे अधिकाधिक सरळ सुंदर व्हायला सुरुवात होते. जसं निसर्ग हा नेहमी फुलत राहतो, निसर्गाला दुःखी होणं, उदास होणं मंजूर नाही आणि निसर्ग तो कधीच करत नाही. प्रत्येक सीझनमध्ये जे काही गरजेचं आहे तसंच हा निसर्ग करत असतो आपल्या आयुष्यामध्ये. पण सुख दुःख जी येतात ती एक प्रकारे आपल्या आयुष्यात येणारे सीझन्सच आहेत. मग सुखाच्या वेळेला जसं आपल्याला आनंद होतो तसं दुःखाच्या वेळेला आपण सुद्धा अतिशय दुःखात जाऊन आपलं सगळं जीवन त्याच्या पायी व्यर्थ घालवून उपयोगी नाही. तर सुख दुःख ही आपल्या आयुष्यात येणारे सीझन्स आहेत हे समजून गो विथ द फ्लो हे सूत्र लक्षात घेऊन आपण जसं निसर्ग जसा नेहमी फुलतच राहतो, दुसऱ्यांना देतच राहतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपलं जीवन हे सहज सोप्या पद्धतीने जगणं शिकलं पाहिजे. आणि अनवाणी चालणं हा याचा भाग असा पण आपण लक्षात घेऊ शकतो की खरंच जेव्हा तुम्ही ही कृती कराल, बागेमध्ये जाऊन हिरवळीवरती किंवा कुठल्या लॉनमध्ये तुमच्या घरामध्ये असेल तर त्या लॉनवरती जेव्हा आपण अनवाणी पायाने चालतो त्यावेळेला आपलं ग्राउंडिंग होत असतं. आपल्यामधली जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती ऊर्जा सगळी या भूमीमध्ये, या पृथ्वी मातेमध्ये सगळी सामावली जाते. त्यासाठी सुद्धा अनवाणी पायाने चालणं हे प्रत्यक्ष जर रित्या आपण अवलंबलं तरी सुद्धा त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा आहे. त्याचा फायदा मिळून आपल्याला आपले डोळे चांगले राहतात. अनवाणी चालण्यामुळे आपल्यातली, जसं आत्ता मगाशी म्हटलं तसं, आपल्यातली नकारात्मकता सगळी रिलीज व्हायला मदत होते, ग्राउंडिंग व्हायला मदत होते आणि यामुळे आपले डोकेदुखी आणि डोळ्यांचे विकार यावरती सुद्धा उपाय होतो. दीर्घ श्वास घ्या. यामध्ये सुद्धा बघा बराच गूढ अर्थ लपलेला आहे या तत्वज्ञानामध्ये किंवा या सवयीमध्ये. ही जी दीर्घ श्वास घेण्याची सवय आहे ती जर आपण आपल्याला लावून ठेवली तर आपलं मन शांत राहण्यासाठी मदत होते. एक निरीक्षण आपण जर स्वतःचं करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल बघा की जेव्हा आपण रागावलेलो असतो, जेव्हा आपण फ्रस्ट्रेटेड असतो, जेव्हा आपण टेन्शनमध्ये, भीतीमध्ये असतो, त्यावेळेला त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या श्वासावरती होतो, त्याच्या लईवरती होतो, त्याचा रिदम लगेच चेंज होतो बघा. तर आपल्याला क्रोधाकडून, रागावलेल्या स्थितीकडून लगेच आपल्याला शांत स्थितीकडे यायचं असेल तर काय करायचंय, डोळे मिटून दीर्घ श्वसन घ्यायचंय आणि श्वास घेताना श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय की श्वास घेण्यासरशी आपल्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत, काय संवेदना येत आहेत, आपलं पोट वरती येतंय का, छातीमध्ये काय हालचाल होतीये, श्वास नाकामधून आत जाताना इथं काही आपल्याला नाकामध्ये काही गारपणा जाणवतोय का, त्या श्वासाचा स्पर्श जाणवतोय का, हे निरीक्षण करायला लागल्यावरती आपोआप आपण शांततेच्या
प्रवृत्तीमध्ये यायला मदत होते. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला असं सगळं आपली मनस्थिती नकारात्मकतेकडे जाते, टेन्शन्स येतात, भीती वाटायला लागते, दडपण येतं, अशा सगळ्या वेळांना आपल्याला या दीर्घ श्वसनाची सवय आपल्याला लावून घ्यायची. दीर्घ श्वसन केल्यामुळे ते लगेचच त्या मनस्थितीतून बाहेर पडायला मदत होते. त्यानंतर त्याचा अजून एक फायदा असा आहे या सवयीचा की जेवढं तुम्ही दीर्घ श्वसन करता असं म्हटलं जातं की तुम्ही तेवढं दीर्घायुष्य होत राहता. दीर्घ श्वसन करणं हे दीर्घायुष्य होण्याचं एक रहस्य मानलं गेलेलं आहे. त्यामुळे असं पण एका शास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे की तुमचे श्वास हे जपून वापरा. याचाच अर्थ काय की जेवढं तुम्ही भराभरा श्वास घेताय, जलद घेतलेल्या श्वासामुळे असं म्हटलं जातं की तुमचं आयुष्य कमी होतं आणि दीर्घ श्वसनामुळे तुमचं आयुष्यही दीर्घ होतं. आणि याचं कारण दुसरं काही नाहीये, तर याचं कारण एवढंच आहे की जेवढं शांत आणि दीर्घ लांब असा श्वास घेऊ आपण, तितकी आपली मनस्थिती शांत राहते. आपण तितका आपला मनाचा बॅलन्स टिकवून ठेवू शकतो आणि सकारात्मकतेकडे स्वतःला घेऊन जाऊ शकतो. तर दिलेलं आहे पुढचं सवय, ती म्हणजे झाझेनमध्ये बसा. झाझेन म्हणजेच काय, तर झाझेन म्हणजेच ध्यानधारणा. ध्यान म्हणजे सुद्धा काय, अगदी फार अवघड वेगळी अशी काही गोष्ट नाहीये. तर झाझेन ध्यान म्हणजे काय, तर फक्त डोळे मिटून शांत बसा आणि आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या सहज स्थितीत त्या श्वासावरती लक्ष ठेवा आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. हे म्हणजे झालं झाझेन. तर जितका दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपण डोळे मिटून शांत बसून श्वासावरती लक्ष देऊ, तितकं आपलं जीवन आणखीन सुखमय बनायला सुरुवात होते. कारण त्यामुळे आपल्या मनावरती आपलं नियंत्रण यायला सुरुवात होते. आपण कसं रिॲक्ट करतो आहोत परिस्थितीशी याच्यावरती आपला कंट्रोल यायला सुरुवात होते आणि साहजिकच त्याचा उपयोग म्हणजे काय, तर आपलं जीवन साधं सोपं सरळ सुखी बनायला लागतं या सवयीमुळे. तर उभ्याने सराव करण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टींवरती तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही त्याबद्दल काळजी करण्यात वेळ घालवू नका. नंतर पुढचं अजून एक दिलेलं आहे की आयुष्यामध्ये मनस्थिती लगेच चेंज करण्यामध्ये वाकबगार व्हा. आणि त्याच्यासाठी इथं दिलेलं आहे की एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात जाण्यात वाकबगार व्हा. म्हणजे एक ह्याचं उदाहरण असंही घेता येईल आपल्याला. आपण जेव्हा ऑफिसमध्ये आहोत तेव्हा आपण फक्त ऑफिसवरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, कामावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. घरी असताना घरातल्याच गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. जेव्हा आपलं पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ किंवा आणखीन अन्य काही चिंता, काळजा ह्या सगळ्याचं मिक्स करायला लागतो आपण, त्यावेळेला आपली मनस्थिती बिघडून जाते. मी जर घरी असताना सतत कामाचा विचार करत बसले तर त्याचा परिणाम माझ्या नातेसंबंधांवरती, कौटुंबिक वातावरणावरती, माझ्या आरोग्यावरती सुद्धा निश्चितच होऊ शकतो. त्यासाठी हे टाळलं पाहिजे. आणि त्याच्याच उलट जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आहात तेव्हा तुम्ही काम करताय त्यावेळेला तुम्ही जर घरातली परिस्थिती आठवत बसला, घरातले टेन्शन्स त्यावेळेला तुम्ही घेऊन बसला, तर तुमचं साहजिकच कामामध्ये लक्ष लागणार नाही आणि तुमचं काम मनासारखं होणार नाही. त्यासाठी ह्या एक साधं सोपं वाक्य इथे यांनी दिलेलं आहे झेनमध्ये की एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यामध्ये जाण्यात वाकबगार व्हा. हे वाक्य आपल्यासाठी कोरून जर आपण ठेवलं तर आपल्याला कळतं की आत्ता या ज्या मोमेंटमध्ये मी आहे त्या मोमेंटलाच मी न्याय दिला पाहिजे. जे काम आत्ता मी या क्षणी करत आहे किंवा माझ्याकडून करणं एक्सपेक्टेड आहे त्या कामावरतीच माझा पूर्ण फोकस गेला पाहिजे. माझं मन इकडे तिकडे भटकलं नाही पाहिजे. जेव्हा ही हाय डिग्री ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण साधू शकू त्यावेळेला जे काम आपण करू ते खात्रीने यशस्वीच होतं. त्यानंतर अजून एक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे हात जोडा. आता हात जोडा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यात काही नवीन नाहीये. तर ह्याच्यामागे एक छान त्याचा अर्थ दिलेला आहे, तो आपण बघू. तर हात जोडा म्हणजे आपण असे दोन्ही हात जेव्हा जोडून बसतो तेव्हा इथे सांगितलं गेलंय की तुमचा डावा हात म्हणजे तुमचा स्व दर्शवला जातो आणि तुमचा उजवा हात म्हणजे तुमचं बाहेरचं जग दर्शवलं जातं. आणि जेव्हा दोन्ही हात आपण जोडतो याचा अर्थ आपला स्व म्हणजे आपण आणि बाहेरचं जग यामध्ये एक संतुलन आपण स्थापित करत असतो. आपण या बाहेरच्या जगापेक्षा वेगळे नाही आहोत. आपल्यामध्येच हे सगळं जग वसलेलं आहे. पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. त्यानुसारच आपण जेव्हा हात जोडून डोळे मिटून बसतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये एक बॅलन्स यायला मदत होते. याचा अजून पण एक अर्थ निघतो बघा मित्रांनो की आपल्या शरीरामध्ये लेफ्ट साइड आणि राईट साइड जी आहे
ती पुरुष तत्व आणि स्त्री तत्व हे दर्शवत असते. त्याचप्रमाणे आपल्या लेफ्ट आणि राईट साइड मध्ये ज्या काही नाडी असतात, म्हणजे इडा आणि पिंगला या ज्या नाडी आहेत की ज्या आपल्या शरीराचं उष्णता आणि शीतलता ही थंडावा असं दोन्ही टेम्परेचर साधण्याचं काम करत असतात. तर जेव्हा आपण हात जोडून डोळे मिटून श्वासावरती लक्ष देऊन शांतपणे बसतो त्यावेळेला आपण या सगळ्या आपल्या शरीरातल्या लेफ्ट साइड आणि राईट साइड मध्ये संतुलन प्रस्थापित करत असतो. हात जोडून बसणं म्हणजे केवळ देवाची आळवणी करणं, प्रार्थना करणं असा नाहीये. तर जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण नुसतं डोळे मिटून हात जोडून बसलो, त्यावेळेला काही प्रार्थना जरी नाही केली, काही म्हटलं नाही मनात तरीही चालणार आहे. फक्त शांतपणे आपल्या शरीरावरती आपल्या दोन्ही या लेफ्ट साइड राईट साइड दोन्ही हातांवरती लक्ष ठेवून जेव्हा आपण शांतपणे बसू त्यावेळेला शून्यत्वात जाऊन आपल्याला तो बॅलन्स साधणं जमतं आणि आपल्या आयुष्यामध्ये एक सुंदर संतुलन आपण आणू शकतो. आता पुढे अजून एक सवय दिलेली आहे की एकटं राहण्यासाठी थोडा वेळ काढा. बघा, हे सुद्धा आपल्याला पटू शकतं की दिवसभरामध्ये बघा बऱ्याचदा आपण सगळ्यामध्ये घेरलेलो असतो. आपल्या भोवती सतत काही ना काहीतरी गोष्टी चालू असतात आणि त्याच्यामुळे आपलं लक्ष नेहमी विचलित होत राहतं. तर एकटं राहा याचा अर्थ दोन पद्धतीने इथे निघतो. बघा, पहिला अर्थ असा आहे की तुम्ही कुठे अटॅच व्हायचं आणि कुठे डिटॅच व्हायचं हे लक्षात घ्या. आसक्तीमध्ये न राहता, दुसऱ्यांवरती इमोशनली डिपेंडंट न राहता स्वतःची जागा ओळखा, स्वतःला आयडेंटिफाय करा, स्व ओळख करून घ्या. हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की तुम्ही एकटं राहा म्हणजेच काय, तर तुमच्या विचारांना सुद्धा तुमच्या मनामध्ये अशा वेळेला स्थान देऊ नका. जसं की आपण मौनात राहणं म्हणतो. मौन राहणं म्हणजे नुसतं बोलणं बंद करणं नाही, तर मौन राहणं म्हणजे विचार सुद्धा बंद करणं आहे. तसंच एकटं राहायचं म्हणजे सुद्धा सगळ्यांपासून दूर होणं, अलिप्त होणं असा याचा अर्थ मुळीच नाहीये. तर एकटं राहणं म्हणजे काय, तर स्वतःला ओळखण्यासाठी काही वेळ राखून ठेवा. त्या वेळामध्ये फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या आत्मज्ञानाचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्या. अशा वेळेला विचार करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. शांततेने बसून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. नंतर पुढच्या ज्या काही सवयी आहेत त्या अगदी सोप्या आहेत. मी फक्त वाचून दाखवते की निसर्गाच्या संपर्कात जा. तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या घरामध्ये एखादा छोटासा बगीचा तयार करा. तुम्ही त्याला ग्रीन कॉर्नर असंही म्हणू शकता. मग तिथे बसून तुम्ही चहा कॉफी घेणं, निवांत बसणं, किंवा जेव्हा एकटेपणा आपण म्हणतोय द्या स्वतःला, तेव्हा अशा कॉर्नरला बसून स्वतःविषयी चिंतन करणं, मनन करणं, या गोष्टी करा. पण घरामध्ये एखादं तरी हिरवंगार चैतन्यदायी असं झाड ठेवा. फुलझाड असेल, शोभेचं झाड असेल, पण घरामध्ये एक छोटासा बगीचा तयार करा. सूर्यास्ताचा देखावा बघा. सूर्योदय होताना, सूर्यास्त होताना ती वेळ साधा. जेव्हा केव्हा शक्य तेव्हा या सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घ्या. त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करा. जे आज करता येईल ते उद्यावर ढकलू नका. ही पण अतिशय मोलाची टीप आपल्या सगळ्यांसाठी आहे की जे आज आत्ता मी करू शकते आहे ते उगाचच कारण नसताना उद्यावर ढकलू नका. या प्रोक्रॅस्टिनेशनला आपल्या आयुष्यातून पळवून लावा, आळसाला पळवून लावा. आज आत्ता या क्षणी जर मला एखादं काम करायचं आहे तर ते आत्ताच केलं पाहिजे, उद्यावरती ढकलू नका. त्यानंतर पुढचं पण खूप छान आहे की अंथरुणाला पाठ टेकण्यापूर्वी वाईट गोष्टींचा विचार मनात आणू नका. कारण आपल्याला याचं सायंटिफिक रिझन माहिती आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड हे रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोपायच्या आधी एक अल्फा स्टेटला गेलेलं असतं आणि ते ऍक्टिव्ह असतं. आणि त्यावेळेला त्याला जे विचार आपण देऊ त्या विचारांवरती रात्रभर ते काम करतं. आणि ते विचार आपल्या मनामध्ये पक्के होतात, त्या आपल्या हॅबिट्स बनतात, ती आपली बिलीफ सिस्टम बनते आणि त्यानुसारच या ब्रह्मांडाकडून आपण आणखीन तशाच प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यात आणून निमंत्रित करून घेतो. त्यामुळे रात्री झोपताना कधीही दिवसभरामध्ये वाईट काय झालं याचा विचार करायचा नाहीये. तर उलट रात्री झोपताना आपल्या आयुष्यात दिवसभरामध्ये काय चांगलं झालेलं आहे आणि अजून काय चांगलं होऊ शकतंय हे सगळं आठवायचंय. झोपताना असं म्हटलं जातं की झोपताना आपल्याला आपले ब्लेसिंग्स आठवा. झोपताना हॅपी मोमेंट्स आठवा. झोपताना आपल्या डोळ्यासमोर आपल्या प्रियजनांचा चेहरा आणा आणि झोपताना हसत मुखाने, आनंदाने, दिवस सार्थकी लागला आणि उद्याच्या दिवसासाठी मी
सज्ज होणार आहे, झोपून रिफ्रेश होणार आहे, या भावनेनी झोपा. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर बनायला मदत होते. आणि शेवटचा 30वा जो काही विचार किंवा जी काही सवय याच्यामध्ये सांगितलेली आहे या भागामध्ये, ते म्हणजे या क्षणी तुम्ही जे करू शकता ते करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा. ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट. आज आत्ता या क्षणी माझ्यासोबत जे काही चाललेलं आहे, जे काही मी करत आहे, त्यामध्ये मला माझं बेस्ट द्यायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला असं आढळतं की आपल्याला कामानिमित्त रडणारी लोक दिसतात. ऑफिसमध्ये असतील किंवा कुठे आणखीन आपल्या आजूबाजूला आपल्या ग्रुप्समध्ये असतील, तर बऱ्याचदा आपल्याला जाणवतं की लोक आपल्या कामाविषयी खुश नाही आहेत. बऱ्याचदा जे काम आपल्या समोर आले ते आपण कंटाळवाण्या पद्धतीने चिडचिड करत, वैताग करत पूर्ण करत असतो. पण अशामुळे काय होतं, ते काम सारखं सारखं आपल्याकडे येत जातं. एक जीवनाचं तत्व आपल्याला इथे लक्षात ठेवलं पाहिजे. एक युनिव्हर्सल लॉ असा आहे की ज्या गोष्टीचं तुम्ही स्वागत करता ती गोष्ट तुमच्याकडे येते आणि काही दिवसांनी ती गोष्ट तुमची बनून जाते. तर जर का तुम्ही तुमच्याकडे जे काही काम आलंय त्याचं वैताग मानत त्याला सारखं वैताग देत असाल की हे काम आहे, सारखं त्याला चिडचिड करत असाल, तर त्यामुळे ती गोष्ट तुमच्याकडे सारखीच येत राहणार आहे. कारण तुम्ही वैतागून त्याचं स्वागत केलेलं आहे आणि तीच भावना त्यामुळे तुमच्यात कायम राहणार आहे. त्यामुळे आत्ता या क्षणी मला जे काम करावं लागतंय, मग ते अगदी साध्यात साधं घरातली सफाई करण्याचं काम आत्ता माझ्याकडे आलंय, किंवा मला घरातली भांडी घासण्याचं काम आलंय, किंवा मला माझ्या ऑफिसमध्ये अगदी साधं मला नाही आवडत पण तरी समजा मला डॉक्युमेंटेशनचं काम आलंय, किंवा एखादं कॉलिंगचं काम आलंय, किंवा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये आहात आणि त्या ग्रुपमध्ये एखादं तुम्हाला काहीतरी कॉमन एखादं काम मिळालंय की जे तुम्हाला नाही करायचंय, तुम्हाला वाटतं की मीच का करायचं हे, तर असं नाही करायचंय. किंवा एखाद्याची सेवा करण्याचं काम आलंय, आपल्या घरात कुणी वृद्ध लोक असतील आणि तुम्हाला आत्ता या क्षणी त्यांची सेवा करावी लागतेय, तर कुठलं का काम असेल मित्रांनो, पण ज्या अर्थी ते काम आत्ता तुम्हाला करायला लागतंय याचा अर्थ तुम्हीच त्या कामासाठी बनलेला आहात. कदाचित त्या कामातून तुमची परीक्षा हे युनिव्हर्स बघते, कदाचित ते काम केल्यामुळे तुमच्यामधून त्या कामाचा जो काही बोजा आहे किंवा ते काही कदाचित कुठलं तरी ऋण आहे तुमच्यावरती, ते तुम्ही फिटवून टाकता आहात. तुम्ही कुठल्याही प्रकारे ह्याचा अर्थ घ्या, पण महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये काय की जे काम आत्ता माझ्याकडे आलंय ते मी सर्वोत्तम करीन. मग जर मला केअर काढायचा आहे घरातला, तर ते सुद्धा मी सर्वोत्तम पद्धतीने करेल की सगळे म्हटले पाहिजेत की इतकं सुंदर चकाचक काम दुसरं कोणी करत नाही. तुम्हाला जर का त्यावेळेला एखादं कुणाची सेवा करायची असेल तर समोरच्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी आनंदाची भावना आणि ब्लेसिंग्सची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने सुंदरतेने ते काम करायचंय. स्वयंपाक करताना सुद्धा, अन्न बनवताना सुद्धा स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे काम आपण अतिशय मन लावून आनंदाने करायचं आहे. त्यामुळे जे कुठलं काम छोटं मोठं असो, आनंदाचं असो, कंटाळवाणं असो, मोठं असो, वैतागाचं असो, जे काही असो, पण ते काम करताना त्या आनंदाने ते करायचंय आणि आपलं सर्वोत्तम त्या कामामध्ये ओतायचंय. हे जर तत्व आपण लक्षात ठेवलं तर आपलं आयुष्य सुखी, समाधानी, सरळ व्हायला मदत होते. बघा मित्रांनो, या आत्ताच्या भागात आपण पाहिलं की तुमच्या सवयींमध्ये सूक्ष्म बदल करण्याचा प्रयत्न कसा करायचा आणि तुमच्या सध्याच्या स्वला म्हणजे तुमच्या स्वतःला ऊर्जा भारित करण्याचे 30 उपाय कोणते आहेत, 30 सवयी कोणत्या आहेत, त्या आत्ताच्या या भागातून आपण इथे पाहिलेल्या आहेत. पुढचा भाग बघूयात की ज्यामध्ये आणखीन काही सवयी सांगितल्या गेलेल्या आहेत की ज्यामध्ये आत्मविश्वासाने कसं जगायचं, कुठलाही दिवस सर्वोत्तम करण्याचे 20 मार्ग कोणते आहेत, गोंधळ आणि चिंता दूर करण्याच्या 20 मार्ग कोणते आहेत, असे वेगवेगळे विषय इथे हाताळले गेलेले आहेत. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे विषय बघूयात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू सो मच.